हॅलो स्टुडंट्स, डेव्हलपमेंट ऑफ इंटिग्युमेंट हा जो पॉईंट आहे आपण सुरुवातीला फिशमध्ये, ॲम्फिबियामध्ये, बर्ड्स आणि रेप्टेलियामध्ये हा पॉईंट कवर केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण या पॉईंटमधला जो राहिलेला जो कन्सेप्ट आहे जो म्हणजे जे इंटिग्युमेंट आहे हे मॅमल्समध्ये कशा पद्धतीने प्रेझेंट असतं किंवा मॅमल्समधलं जे स्किनचं स्ट्रक्चर आहे ते आपण पाहूया. तर पहा की नेहमीप्रमाणे जशा पद्धतीने आपण पाहिलं फिश, ॲम्फिबिया, बर्ड्स असेल किंवा रेप्टाईल्स असेल यांच्यामध्ये स्किन ही 2 लेअरनी तयार झालेली आहे, आउटर इपिडर्मिस आणि इनर डर्मिस. तशाच पद्धतीनं मॅमल्समध्ये सुद्धा हाच कॉमन प्लॅन असणार आहे. पण जी टेरेस्ट्रियल लाईफ, मॅमल्स म्हणजे हे टेरेस्ट्रियल लाईफमधले सगळे ॲनिमल आले. तर हे टेरेस्ट्रियल लाईफ जगत असताना यांच्यामध्ये डर्मिस आणि इपिडर्मिस हे जे लेअर आहे हे इतर ॲनिमलपेक्षा काय राहत असतात. यांच्यामधलं जे डेरिव्हेटिव्हचं जे स्ट्रक्चर आहे हे वेगवेगळं कसं राहतं हे आपण पाहूया. द स्किन इज अ इलास्टिक. मॅमल्समध्ये जी स्किन आहे ही इलास्टिक आहे आणि वॉटरप्रूफ आहे. वॉटरप्रूफ आणि त्याच्यासोबत इतर ॲनिमलपेक्षा थिकेस्ट म्हणजे इपिडर्मिस ही काय स्किन ही कशी राहत असते, थिक राहत असते इतर वर्टिब्रेटपेक्षा. अँड व्हेरियसली मॉडिफाईड की याच्यामध्ये जे काही डेरिव्हेटिव्हचे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये मॉडिफिकेशन आहे. इट इज अ मेडअप ऑफ 2 लेयर्स, इपिडर्मिस आणि डर्मिस. द थिक इपिडर्मिस इज अ मेडअप ऑफ 5 लेयर्स. आतापर्यंत आपण पाहिलं होतं की इपिडर्मिस हे 2 लेअरपर्यंत तयार असतं. इपिडर्मिसमध्ये आउटर स्ट्रॅटम कॉर्नियम आणि इनर स्ट्रॅटम जर्मिनेटिव्ह असतं. पण मॅमल्समध्ये याचे 5 लेअर असतात की ज्याच्यामध्ये सुरुवातीचा लेअर आहे स्ट्रॅटम कॉर्नियम आहे, त्याच्यानंतर 2 नंबरला स्ट्रॅटम लुसिडम आहे, 3 नंबरला स्ट्रॅटम ग्रॅन्युलोस आहे, स्ट्रॅटम जर्मिनेटिव्ह आहे आणि त्याच्यानंतर स्ट्रॅटम जर्मिनेटिव्ह. इथंपर्यंतचे हे लेअर आहे. त्याच्यानंतर स्ट्रॅटम कॉर्नियम जनरल प्लॅनमध्ये आपण सांगितलं होतं की जे टेरेस्ट्रियल लाईफमध्ये याचं जे पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे स्किनचं की ज्याच्यामध्ये स्ट्रॅटम कॉर्नियम हा प्रेझेंटच असतो की ज्याच्यामध्ये स्पेशल टाईपचं प्रोटीन ज्याचं नाव आहे केराटिन हे प्रेझेंट असतं. पण मॅमल्समध्ये पर्टिक्युलरली हे कसं राहत असतं, थिक राहत असतं की जो पाल्म आणि सोल रिजनमध्ये म्हणजे आपल्या हाताचा तळवा आणि जो पायाचा जो काही सोलचा जो पार्ट आहे या रिजनमध्ये हा स्ट्रॅटम कॉर्नियम हा कसा राहत असतो, थिक राहत असतो की ज्याच्यामुळं काय होत असतं, फ्रिक्शन अवॉइड होत असतं, वियर आणि टिअरसाठी याचा उपयोग होत असतो. इट ऑल्सो इन्क्लूड्स हॉर्नी इपिडर्मल स्केल्स. मॅमल्समध्ये इपिडर्मल स्केल्स प्रेझेंट असतात, हेअर्स किंवा ब्रिस्टल्स प्रेझेंट असतात, क्लॉज प्रेझेंट असतात, नेल्स, त्याच्यानंतर हुक्स प्रेझेंट असतात आणि हॉर्नसुद्धा प्रेझेंट असतात. हा झाला इपिडर्मिसचा लेअर. त्याच्यानंतर पुढे आहे डर्मिस. इज अ बेस्ट डेव्हलप्ड इन अ मॅमल्स असं म्हटलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ रेटिक्युलर लेअर ऑफ कोलेजिन फायबर. कारण ॲक्च्युली डर्मिस हा फायबरस कनेक्टिव्ह टिश्यूपासून तयार होत राहत असतो, पण इथं एक नेटवर्क प्रेझेंट असतं या फायबरचं, म्हणून याला रेटिक्युलर लेअर असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये कोलेजिन फायबर्स हे प्रेझेंट असतात की याच्यामध्ये स्मूथ मसल्स नेहमीप्रमाणे या लेअरला अटॅचमेंट ब्लड वेसलची आहे, कनेक्टिव्ह टिश्यू हा आहे, त्याच्यानंतर टेक्टाईल कार्पस्कल्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. पुढे या मॅमल्समध्ये वाईड व्हरायटी ऑफ डर्मल काय असतात डेरिव्हेटिव्ज आहेत की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ ग्लँड्स आहेत. या ग्लँड मे बी सिबॅसियस ग्लँड आहे, स्वेट ग्लँड आहे, मेमरी ग्लँड आहे, लॅक्रिमल ग्लँड आहे, सेंट ग्लँड आहे, त्याच्यानंतर स्वेट ग्लँड्स आहे आर फाउंड इन अ मॅमल्स. त्याच्यानंतर म्युकस ग्लँड इज ॲबसेंट इन अ मॅमल्स. आपल्या एक्झामसाठी हा क्वेश्चन तयार होऊ शकतो की ज्या डर्मल डेरिव्हेटिव्जमध्ये ज्या काही ग्लँड येतात याच्यामध्ये म्युकस ग्लँड ही मॅमल्समध्ये ॲबसेंट राहत असते. त्याच्याचसोबत डर्मल स्केल्ससुद्धा इथं काय राहत असतात, ॲबसेंट राहत असतात की इथं इपिडर्मल स्केल्स हे प्रेझेंट राहत असतात. त्याच्यासोबत मेलॅनिन पिगमेंट इज अ फाउंड इन अ डर्मिस रिलेटेड टू द कलरेशन. याच्यामध्ये फक्त मेलॅनिन पिगमेंट प्रेझेंट असतात. म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे जो आपण कंपॅरेटिव्ह ॲनाटॉमीमध्ये पाहिलेला आहे की फिशमध्ये नेमक्या कोणत्या ग्लँड, ॲम्फिबियामध्ये, बर्डमध्ये किंवा रेप्टाईलमध्ये ग्लँडमध्ये काय फरक आहे किंवा यांचं जे हॅबिटॅट आहे या हॅबिटॅटवरून यांची जी स्किन आहे कशा पद्धतीने ॲडॅप्ट होत गेलेली आहे तिथल्या हॅबिटॅटला, हा आपण पॉईंट इथं क्लिअर केलेला आहे. इथं आपला डेव्हलपमेंट ऑफ इंटिग्युमेंट हा पॉईंट इथं कवर होतो की प्रत्येकामध्ये फिश, मॅमल्स, रेप्टाईल्स याच्यामधली आपण स्किन पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आता या इंटिग्युमेंटरी सिस्टीममध्ये डर्मल आणि इपिडर्मल अशा काय आहेत, 2 लेअर आहेत. याला अटॅच असणारे नंबर ऑफ स्ट्रक्चर्स आहेत की ज्याला डेरिव्हेटिव्ज असं म्हटलं जातं. तर हा पॉईंट आता आपण डिस्कस करतोय की डेरिव्हेटिव्ज ऑफ इंटिग्युमेंट.
The skin itself relatively simple, but it is the derivatives are numerous and complex. प्रत्येक स्किन ही कशी आहे, साधी आहे, पण याला जी अटॅचमेंट आहे स्ट्रक्चरली ही काय आहे, वेगवेगळी आहे. त्यामुळे स्किनचं स्ट्रक्चर हे कसं राहतं, हॅबिटॅटवरून ते कॉम्प्लेक्स होत राहत असतं. द स्ट्रक्चर फॉल अंडर 2 ब्रॉड कॅटेगरीज, की ज्याच्यामध्ये आपण इपिडर्मल डेरिव्हेटिव्ज पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर डर्मल डेरिव्हेटिव्ज पाहणार आहोत. इपिडर्मल डेरिव्हेटिव्ज याचा अर्थ इपिडर्मिस हा जो लेअर आहे स्किनचा, याला कोणकोणत्या स्ट्रक्चरची अटॅचमेंट राहत असते. तर पहा इपिडर्मल डेरिव्हेटिव्ज देर आर फॉर्म्ड बाय इपिडर्मिस अँड फॉर्म बाय इपिडर्माइन अँड कॉम्प्राइज. पहिल्यांदा आहे इपिडर्मल ग्लँड्स आहेत, त्याच्यानंतर काही इपिडर्मल स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत. सुरुवातीला आपण इपिडर्मल ग्लँड्स पाहूया, की ज्याच्यामध्ये येते म्युकस ग्लँड. दे सिक्रेट म्युकस किंवा म्युसिन विच फॉर्म्स स्लाइम अँड स्टिकी म्युकस, की जे काय राहत असतं, स्टिकी टेक्स्चर राहत असतं, कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर. म्युकस कीप्स द स्किन मॉइस्ट. या म्युकसमुळे स्किन मॉइस्ट राहत असते, स्लिपरी राहत असते आणि प्रोटेक्ट अगेन्स्ट हार्मफुल बॅक्टेरिया आणि फंगी. हे या म्युकस ग्लँडचं फंक्शन आहे. म्युकस ग्लँड हे टेरेस्ट्रियल लाईफमध्ये काय राहते, ते ॲब्सेंट राहत असते. ॲम्फिबिया आणि फिशमध्ये ही म्युकस ग्लँड प्रेझेंट राहत असते. त्याच्यानंतर आहे पॉयझन ग्लँड. मेनी फिशेस अँड ॲम्फिबियन्स हॅव अ पॉयझन ग्लँड. सिक्रेशन ऑफ पॉयझन ग्लँड मे बी बिटर. त्याच्यानंतर इरिटेटिंग असतं आणि इवन डेंजरस टू द प्रेडेटर. म्हणजे जे काही यांच्या शिकार करणार आहेत यांच्यासाठी ते कसं राहत असतं, त्रासदायक राहत असतं. पुढचं आहे ल्युमिनेसंट ग्लँड, और ज्याला म्हटलं जातं फोटोफोर्स. म्हणजे जे काही असे ॲनिमल आहेत जे लाईट इमिटिंग ज्यांचं काय राहत असतं, नेचर राहत असतं, याच्यामध्ये अशा पद्धतीचे ऑर्गन प्रेझेंट असतात. इन डीप सी ल्युमिनस टेलिओस्ट फिशेस, म्हणजेच फिशमध्ये सर्टन मल्टीसेल्युलर इपिडर्मल ग्लँड्स सर्व ॲज अ लाईट इमिटिंग ऑर्गन, की ज्यांच्यामध्ये लाईट प्रोडक्शनची काय राहत असते, एक ॲबिलिटी राहत असते. ज्यांच्या या लाईट प्रोडक्शनसाठी त्यांना फोटोफोर्सची गरज असते आणि ही एक ग्लँड आहे. या ग्लँडचा उपयोग ते लाईट इमिडिटिंगसाठी करू शकतात. त्याच्यानंतर आहे फ्युमोरल ग्लँड. दीज आर फाउंड इन अ मेल लिझार्ड. हा क्वेश्चन आपल्याला एक्झामसाठी विचारला जाऊ शकतो. ऑन अ वेंट्रल सरफेस ऑफ ईच थाय इन अ सिंगल रो, असं म्हणलेलं आहे की थाय रिजनमध्ये सिंगल रोच्या फॉर्ममध्ये हे प्रेझेंट असतात. 12 to 18 फ्युमोरल पोर्स फ्रॉम नी टू क्लोएकल अपर्चर. फ्रॉम नी टू क्लोएकल अपर्चर देअर स्टिकी सिक्रेशन हार्डन इन एअर. म्हणजे ही ग्लँड जे सिक्रेशन करेल हे जेव्हा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तेव्हा ते कसं होणार, हार्ड होणार. आणि या हार्ड स्ट्रक्चरमुळे पुढे त्यांना कसा फायदा होतो ते पहा. टू फॉर्म टेम्पररी स्पाइन्स, की ज्याच्यामुळे एक स्पाइनलॅक स्ट्रक्चर तयार होतं. दॅट सर्व टू होल्ड द फिमेल ड्युरिंग कॉप्युलेशन. म्हणजे रिप्रोडक्शन, सेक्स्युअल रिप्रोडक्शनचा पहिला जो इव्हेंट आहे, की ज्याच्याला आपण कॉप्युलेशन प्रोसेस असं म्हणतो, याच्यामध्ये एक टेम्पररी स्पाईन तयार होत असतं या फ्युमोरल ग्लँडच्या सिक्रेशनमुळं, आणि ही फक्त मेल रिझार्डमध्ये प्रेझेंट राहत असते. त्याच्यानंतर आहे सिबियासियस ग्लँड. दिस ग्लँड्स ब्रांचड, ज्याला अल्व्ह्युलर ग्लँड असं म्हटलं जातं, ओपनिंग इन टू हेअर फॉलिकल्स ऑफ मॅमल्स. मॅमल्समध्ये ही ग्लँड प्रेझेंट असते, ज्याला सिबियासियस ग्लँड असं म्हटलं जातं. दे आर ऑइली सिक्रेशन. सिबियासियस ग्लँडचं जे सिक्रेशन आहे हे ऑइली आहे, कॉल्ड ॲज अ सिबम. म्हणजे सिबियासियस ग्लँड जे सिक्रेशन करते ज्याला सिबम असं म्हटलं जातं. या सिबमचा फायदा काय होतो, कीप्स द स्किन अँड हेअर सॉफ्ट, ज्याच्यामुळे आपली स्किन आणि हेअर हे सॉफ्ट वॉटरप्रूफ होतात. दिस ग्लँड ॲबसेंट इन पंगोलियन्स अँड मराईन मॅमल्स, की जे मराईन मॅमल्समध्ये ही ग्लँड काय राहत असते, ॲबसेंट राहत असते. त्याच्यानंतर आहे स्वेट ग्लँड. स्वेट ग्लँड आर अबंडंट. हे सुद्धा एक मॉडिफिकेशन आहे. स्वेट ग्लँड आर अबंडंट इन द स्किन ऑफ द मोस्ट मॅमल्स. म्हणजे मॅमलचं हे कॅरेक्टरिस्टिक आहे की ज्याच्यामध्ये स्वेट ग्लँड हे प्रेझेंट असते. दे आर सिक्रेटरी इन फंक्शन, कारण स्वेटचं सिक्रेशन करतात. दे रिलीज, आता या स्वेटमध्ये नेमकं काय असतं, दे रिलीज इन युरिया सम साल्ट. म्हणजे ऑस्मोरेग्युलेशन या प्रोसेससाठी ही ग्लँड काय करत असते, एक ॲसेसरी स्ट्रक्चर म्हणून काम करत असते. इन अ मेनी मॅमल्स देअर डिस्ट्रीब्युशन इन अ रिस्ट्रिक्टेड दे मे अकर ओनली ऑन द सोल्स ऑफ फीट. म्हणजे काय काय वेळेला आपल्या फक्त पाम रिजनमध्ये किंवा सोल रिजनमध्येच हे प्रेझेंट असतात. असे जे ॲनिमल आहे ज्याच्यामध्ये कॅट आणि माईस येतं. त्याच्यानंतर लिप्स हे रॅबिटमध्ये येत असतं. म्हणजे याच रिजनमध्ये ही ग्लँड काय राहत असते, प्रेझेंट राहत असते. त्याच्यानंतर आहे इपिडर्मल स्केल्स आणि स्क्लूट्स. आता या इपिडर्मिसमध्ये आणखी 2 ग्लँड येतात की ज्याच्यामध्ये सेंट ग्लँड येते किंवा मेमरी ग्लँड. हे मॅमल्सचे एक आहे कॅरेक्टरिस्टिक आहेत. त्याच्यानंतर आहे इपिडर्मल स्केल्स आणि स्क्लूट्स.
काही इपिडर्मिस लेअरपासून स्केल्स किंवा स्क्यूड्स तयार होत असतात, ज्याला इपिडर्मल स्केल्स किंवा स्क्यूड्स असं म्हटलं जातं. ऑल द हार्ड हॉर्नी स्ट्रक्चर डेव्हलप बाय द अक्युमुलेशन ऑफ द स्क्लेराटोप्रोटीन नोन ॲज अ केराटिन इन द सेल ऑफ द इपिडर्मिस. म्हणजे इपिडर्मिसमध्ये जे काही केराटिन प्रोटीन प्रेझेंट आहे, हे केराटिन प्रोटीन या स्केलचं फॉर्मेशन करत असतं. ऑल स्ट्रॅटम कॉर्नियम सेल्स आर कॉर्निफाईड, म्हणजे ज्याच्यावरती हॉर्न्स प्रेझेंट असतात, ज्याला कॉर्निफाईड असं म्हटलं जातं. फॉर्म्स हार्ड हॉर्नी एक्झोस्केलेटन स्ट्रक्चर लाईक स्केल्स, बिग्स, हॉर्न्स, क्लोज, नेल्स. त्याच्यानंतर आहे हुक्स आहेत, त्याच्यानंतर फिदर्स आहेत आणि हेअर्स आहेत. हे डिफरंट वर्टिब्रेटमध्ये असणारं इपिडर्मल काय आहेत, डेरिव्हेटिव्ज आहेत, जे केराटिन नावाच्या प्रोटीनपासून तयार झालेले आहेत. इथं आपला इपिडर्मल डेरिव्हेटिव्ज हा पार्ट क्लिअर झाला, ज्याच्यामध्ये आपण म्युकस ग्लँड, पॉयझन ग्लँड, सेबॅसियस ग्लँड, ल्युमिनेसंट ग्लँड, स्वेट ग्लँड, मेमरी ग्लँड, सेंट ग्लँड या ग्लँड पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपण पाहतोय डर्मल डेरिव्हेटिव्ज, म्हणजे स्किनचा जो इनर मोस्ट लेअर आहे, ज्याला डर्मल डेरिव्हेटिव्ह, जो फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूपासून तयार झालेला आहे, ज्याला ब्लड वेसल, नर्व सप्लाय, मसल याची अटॅचमेंट आहे. याच्यापासून ज्या डेरिव्हेटिव्ज किंवा स्ट्रक्चर तयार होतात, ज्याला डर्मल डेरिव्हेटिव्ज असं म्हटलं जातं. या डर्मल डेरिव्हेटिव्जमध्ये येतं कोण, की डर्मल स्केल्स येतात. फिशमध्ये जे स्केल्स प्रेझेंट असतात, हे डर्मिस या लेअरपासून तयार होतात. ॲज मेन्शन अबाउट, बोनी ऑर डर्मल स्केल्स डेव्हलप in the dermis. In a fishes, the underlying epidermis wears so that scales become exposed, forming the exoskeleton. There are 5 types of. आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय विचारलं जातं, फिशमध्ये जे स्केल्स आहेत ह्या डर्मिस लेअरपासून तयार जातात. आता याच्यामध्ये हा जो डर्मल लेअर आहे, याच्यापासून जे स्केल्स तयार होतात, हे 4 प्रकारचे स्केल्स आहेत. पहिला जो प्रकार आहे, ज्याला कॉस्माइड स्केल्स असं म्हटलं जातं, की जो एक्स्ट्रीम फिशमध्ये प्रेझेंट असतो, की त्याच्यानंतर आहे प्लॅकॉर्ड स्केल्स इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ इलास्मो ब्रांचेस असं म्हटलं जातं. हे आपल्याला पाठ करावं लागतं. कॉस्माइड कुणामध्ये प्रेझेंट आहे, जे एक्स्टिंग फिशमध्ये होते. प्लॅकॉर्ड स्केल्स ह्या इलास्मो ब्रांचेसमध्ये आहे. त्याच्यानंतर गॅनॉइड स्केल्स आर प्रेझेंट इन अ गॅनॉइड फिशेस असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे टिनॉइड किंवा याचंच नाव आहे सायक्लॉइड स्केल्स आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॉडर्न टेलिओस्ट फिश असं म्हटलं जातं. की जेव्हा तुम्ही वर्टिब्रेट हा जो पेपर स्टडी केलेला आहे, त्याच्यामध्ये फिश हा जो आहे सुपर क्लास पाहिला असेल, आणि ज्याच्यामध्ये नंबर ऑफ फिश आणि त्याच्यानंतर टाईप्स ऑफ फिश हा प्रकार पाहिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला फिशचं तुम्ही जनरल कॅरेक्टरिस्टिक हे पाहिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये हे स्केल्स तुम्ही फक्त ऐकले असतील. इथं या पेपरमध्ये आपल्याला पर्टिक्युलर स्केल्स हे विचारले जाऊ शकतात, जे डर्मल लेअरपासून तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर डर्मल लेअरपासून काही स्केल्स आणि स्क्यूडसुद्धा तयार होत असतात, जे टेट्रापोडा, म्हणजे ज्याला आपण 4 पायाचे प्राणी, ॲम्फिबियापासून जो स्टार्ट झालेला आहे ते तयार होऊ शकतात. की ज्याच्यामध्ये आहे पहा, ॲम्फिबियामध्ये हे तयार होऊ शकतात. काही लिझार्ड स्मॉल डर्मल स्केल्स, लिझार्डमध्ये जे काही स्केल्स प्रेझेंट आहे हे डर्मल डेरिव्हेटिव्ज आहेत. त्याचसोबत ॲम्फिबियामध्ये सुद्धा डर्मल डेरिव्हेटिव्ज आहेत. त्याच्यानंतर आहे क्रोकोडाईल अँड ॲलिगेटर्स हॅव मेनी ओहल हॉर्नी प्लेट्स प्रेझेंट आहेत. एंडोस्केलेटनच्या प्लेट्स प्रेझेंट आहेत एम्बेडेड इन अ डर्मिस अँड देअर बॅक अँड नेक इन द टर्टल. हॉर्नी इपिडर्मल स्क्यूड्स ही प्रेझेंट आहेत, ज्याला आपण असं म्हणतो, स्क्यूड्स म्हणजे एक प्रकारच्या नख्या, म्हणजे तशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आर प्रेझेंट. लार्ज हॉर्नी प्लेट्स ऑर ऑस्टिओडर्म्स फॉर्मिंग अ बॉक्स लाईक कंटिन्युअस रिजिड डर्मल स्केलेटन अराउंड ट्रंक अँड इन्क्लुडिंग डॉर्सली आर्च्ड कॅरापेस अँड वेंट्रल प्लॅटर्न, ज्याला म्हटलं जातं प्लास्ट्रॉन असंही म्हटलं जातं. म्हणजे क्रोकोडाईल आणि ॲलिगेटरमध्ये जे काही बोनी प्लेट्स आहेत, स्क्यूड्स आहेत, ह्या डर्मल डेरिव्हेटिव्ज आहेत. त्याच्यानंतर काही मॅमल्समध्ये, फॉर एक्झाम्पल व्हेल्समध्ये सुद्धा काय आहेत, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर हे प्रेझेंट आहे, की ज्याच्यामध्ये बोनी प्लेट्स प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर आहे डर्मल फिन रेज सपोर्टिंग द फिन्स ऑफ फिशेस, म्हणजे स्केल्स झालं. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे तो फिन्स आर अ लॉंग फ्लेक्झिबल रेज एम्बेडेड इन द डर्मिस. हा सुद्धा डर्मिस लेअरपासून तयार झालेला आहे. इन अ कॉन्ड्रिकायटिस दे आर फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू अँड स्क्युटेड, ज्याला म्हटलं जातं सेरॅटोट्रिकिया याचा अर्थ होतो हॉर्नी, ट्रिकिया याचा अर्थ होतो हेअर, म्हणजे हॉर्नी हेअर लाईक स्ट्रक्चर, ज्याला सेरॅटोट्रिकिया असं म्हटलं जातं. इथं आपला डर्मल
डेरिव्हेटिव्ज हा जो पॉईंट आहे तो पॉईंट इथं आपला संपलेला आहे. म्हणजेच या युनिटमधला सेकंड टॉपिक की ज्याच्यामध्ये आपण इंट्युगमेंटरी सिस्टीम आणि डेव्हलपमेंट ऑफ इंट्युगमेंट आणि त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ज ऑफ इंट्युगमेंट हा जो पॉईंट पाहिलेला आहे तो फर्स्ट युनिटमधला सेकंड टॉपिक इथं आपला संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण या युनिटमधला शेवटचा पॉईंट किंवा शेवटचा टॉपिक ज्याला स्केलेटल सिस्टीम असं म्हटलं जातं हा पॉईंट पाहणार आहोत.